नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्याला आपल्या अगदी अलीकडच्या भूतकाळाबद्दल इतकं सगळं नेमकं कळतं कसं? म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या काळात हे जग कसं होतं हे सांगणारे पुरावे मिळतात तरी कुठून? चला, आज आपण याच एका गुप्तहेरगिरीच्या प्रवासावर निघूया. तर हाच तो महत्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला या प्रवासावर घेऊन जाणार आहे. ही खरं तर एका शोध मोहिमेसारखीच आहे. आणि इतिहासकार म्हणजे आपल्या काळाचे असे गुप्तहेर जे भूतकाळातील हीच रहस्य उलगडत असतात. ते काय करतात तर एकामागून एक पुरावे जोडत जातात आणि यातूनच आपल्याला भूतकाळाचे एक स्पष्ट चित्र दिसायला लागतं. याच पुराव्यांना आपण म्हणतो इतिहासाची साधने. चला तर मग बघूया ही साधने कोणती आहेत आणि ती आपल्याला काय सांगतात. आपण मुख्यत्वे 4 प्रकारच्या पुराव्यांची तपासणी करणार आहोत. एक म्हणजे लिहिलेले रेकॉर्ड्स, दुसरं म्हणजे कथा सांगणाऱ्या वस्तू, तिसरं म्हणजे भूतकाळातले आवाज आणि चित्र, आणि सगळ्यात शेवटी आपण आज जो इतिहास घडवतोय त्याबद्दलही बोलूया. चला तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. लिखित साधने म्हणजेच कागदावर मागे राहिलेल्या खुणा. खरं तर आधुनिक इतिहास समजून घेण्यासाठी हाच मूळ आधार आहे. आता बघा, लिखित साधनांमध्ये काय काय येतं? अरे खूप काही येतं. जुनी वृत्तपत्र, सरकारी कागदपत्र, कुणी लिहिलेली पत्र आणि अगदी वैयक्तिक डायऱ्यासुद्धा. या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन त्या काळातला समाज कसा होता ह्याचं एक चित्र आपल्यासमोर उभं करतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर भारतातल्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTIचा विचार करूया. 1953 नंतर या संस्थेनं देशभरातल्या बातम्या, फोटो आणि लेखांचा इतका मोठा संग्रह तयार केला जो आज इतिहासकारांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. आणि हे सगळे मौल्यवान दस्तऐवज कुठे ठेवले जातात तर अभिलेखागारामध्ये. हे एक प्रकारचं इतिहासाचं म्युझियम किंवा खजिनाघरच असतं. आणि एक गंमत माहितीये का? नवी दिल्लीतलं भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार हे अख्ख्या आशियातलं सर्वात मोठं आहे. आता एका अशा साधनाचा विचार करूया जे दिसतं अगदी लहान पण आहे खूप मनोरंजक. ते म्हणजे टपाल तिकीट. हो, कागदाचे हे लहान तुकडे आपल्या आत मोठी रहस्य लपवून ठेवतात. ही टपाल तिकीटं काय करतात तर महत्त्वाच्या घटना, संस्था किंवा लोकांच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे साजरे करतात. जसं की रौप्य महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव. ही तिकीटं त्या काळातल्या आठवणी जपून ठेवण्याचं काम करतात. हे बघा, उदाहरणार्थ 1977 मध्ये जाल कूपर यांच्यावर काढलेलं हे तिकीट. ते एक जगप्रसिद्ध फिलाटेलिस्ट होते. सोप्या भाषेत सांगायचं तर टपाल तिकिटांचे अभ्यासक. हे तिकीट फक्त त्यांच्याबद्दलच नाही सांगत तर टपाल तिकीट जमवण्याच्या छंदाला एक गंभीर अभ्यास बनवण्याच्या त्यांच्या योगदानालाही सलाम करतं. चला, आता आपण दुसऱ्या प्रकारच्या पुराव्यांकडे जाऊया. आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, हाताळू शकतो. या वस्तू आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात. ह्यात काय काय येतं माहितीये? नाणी, नोटा, संग्रहालयात ठेवलेल्या वस्तू. इतकंच नाही तर त्या काळातले कपडे, दागिने आणि राजमुद्रासुद्धा. प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी एक कहाणी असते. ह्या सगळ्यांमध्ये नाणी आणि नोटा तर खूपच महत्त्वाच्या आहेत. त्या फक्त व्यवहारासाठी नसतात तर त्या त्या काळातल्या समाज आणि अर्थव्यवस्थेचा आरसा असतात. आणि ह्या नोटा कोण छापतं? तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI, जिची स्थापना झाली होती 1935 मध्ये. आणि गंमत म्हणजे ह्या नाण्यांवरचे आणि नोटांवरचे बदल हे इतिहासातल्या बदलांचे संकेत देतात. म्हणजे बघा, नाण्यांवर छापलेली धान्याची कणसं शेतीचं महत्त्व सांगतात, तर लहान कुटुंबाची चिन्ह लोकसंख्या नियंत्रणासारख्या सामाजिक संदेशांची आठवण करून देतात. किती इंटरेस्टिंग आहे ना हे? बरं, आत्तापर्यंत आपण लिखित आणि भौतिक पुराव्यांबद्दल बोललो. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे. ह्यात फक्त लिहिलेल्या किंवा स्पर्श करता येण्यासारख्या गोष्टी नाहीत, तर यात आवाज आणि चालती बोलती चित्रसुद्धा आहेत. याची सुरुवात होते मौखिक परंपरेतून, म्हणजे लोकगीतांमधून. आठवून बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्यासारख्या कलाकारांच्या पोवाड्यांनी लोकांमध्ये एक नवी ऊर्जा भरली होती. हा आवाज इतिहासाच्या पानांमध्ये कायम चाकोरला गेलाय. कथा सांगण्याची पद्धत कशी बदलत गेली आहे ते बघा. लोकगीतांपासून सुरू झालेला हा प्रवास चित्रपट, रेडिओ आणि आता TV आणि इंटरनेटपर्यंत पोचलाय. या माध्यमांना आपण दृकश्राव्य साधने म्हणतो, म्हणजे जिथे आपण पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो.
आणि याच क्षेत्रातली एक खूप महत्वाची संस्था म्हणजे पुण्यातली FTII. 1960 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने बनवलेले माहितीपट आणि चित्रपट हे आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्वाचे आहेत. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण भूतकाळातल्या साधनांना वर्तमानाशी जोडूया आणि बघूया की आपण स्वतः उद्याचा इतिहास कसा घडवत आहोत. तर थोडक्यात सांगायचं तर आपण पाहिलं की इतिहासकार या 4 मुख्य साधनांचा वापर करतात: लिखित, भौतिक, मौखिक आणि दृक्श्राव्य. या सगळ्यांमधून ते भूतकाळाचं एक चित्र तयार करतात. पण आता काळ खूप वेगाने बदलतोय. पेजर नावाचं एक उपकरण आलं आणि काही काळातच गायब झालं. लँडलाईनची जागा स्मार्टफोनने घेतली. हे सगळे बदल म्हणजे भविष्यातल्या इतिहासकारांसाठी नवीन प्रकारचे पुरावे आहेत. तर जाता जाता एक विचार मनात येतो. आज आपण जे काही ऑनलाईन करतो ते अब्जावधी डिजिटल पुरावे तयार करत आहे. विचार करा, जेव्हा भविष्यातले इतिहासकार या पुराव्यांचा अभ्यास करतील तेव्हा ते आपल्या काळाबद्दल, आपल्याबद्दल काय सांगतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?